रुपाली साखरकर यांनी प्रकरणात असलेल्या इतर गोष्टी आरोपानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी या पद्धतीने सांगितलं त्यानुसार राजीनामा देत होता निवडणूक आयोग मेळाव्याचा. मात्र त्यावरती आता विकास लवांडे देखील अनेक आरोप करताना पाहिले होते. विकास लवांडे म्हणतात की जशी काय उपकारच केली काय अशा प्रकारचे आता टीका करावी. विकास लवांडे, गांडुळासारखी आपली वळवळ बंद करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अत्यंत विस्तृतपणे भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर जी कडक कारवाई महायुतीचं सरकार करतंय, गृहमंत्री म्हणून ते स्वतः लक्ष देऊन करतायत याची संपूर्ण माहिती दिली. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची चौकशी होईल व त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे. निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मात्र असं असताना सुद्धा उपकारच केली काय आणि येणाऱ्या काळात पाहिलं गेलं तर विधान परिषदेसाठी तर आता त्यांचं शब्द दिला तर नसेल असे देखील त्यांनी सांगितलं. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही प्रवृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची राहिलेली आहे. पहिल्या दिवसापासून सातत्याने आरोप विकास लवांडे करत आलेले असते. आज तर त्यांनी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करा अशा प्रकारचा आरोप केला. मला तर ही शंका येते की त्यांचे युवा नेते आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरनं त्यांनी हा आरोप केला नाही ना. कारण जलसंपदा मंत्री असताना कोणाच्या आदेशाने ट्रस्टला पाणी दिलं गेलं? कोण जलसंपदा मंत्री होतं? कोण मुख्यमंत्री त्यावेळेला होतं? जलसंपदा मंत्री विकास लवांडेजी त्यावेळेला जयंत पाटील होते आणि जयंत पाटील प्रांताध्यक्ष असताना अनेक त्यांचे फोटो आणि भेटी त्यावेळेला भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातकडे झालेले आहेत. तर त्यांना देखील सहआरोपी करण्यात यावं अशा प्रकारची मनशा तुमचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची वाक्यता आपण बोलत नव्हतात ना. अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये येते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील मागणी करते की सहआरोपी म्हणून तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि प्रांताध्यक्ष त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांचे देखील अनेक फोटो विविध वेळेला कॅप्टन खरातला भेटल्याच्या त्यावेळेच्या त्यांचे व्हिडिओज हे उपलब्ध आहेत. तर त्यांना देखील याच तत्वाने सहआरोपी करण्याची मागणी विकास लवांडेने एसआयटी कडे करावी. विकास लवांडे यांचं म्हणणं आहे की अशोक खरात यांचा एनसीपी पार्टीमध्ये दबाव होता आणि माणिकराव पोपट यांना मंत्रिपद न मिळावं यासाठी सुनील तटकरेकडे त्यांनी आग्रह देखील धरला होता. त्यामुळे कुठेतरी एनसीपी वरती चांगलाच दबाव खरात यांच्यामध्ये चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब घ्यायचे. आता ती निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही राष्ट्रीय अध्यक्ष व आताच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे आमच्या पक्षाचे निर्णय घेतात. कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं कोणी मंत्री व्हावं हा सर्वस्वी निर्णय त्यावेळेला माननीय अजितदादा पवार साहेब घेत होते आणि आता तोच निर्णय माननीय सुनेत्राताई पवार घेतात. आमचा पक्ष हा सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वाच्या खाली पुढे चाललेला आहे. पण तुमचा पक्ष नेमका कोण चालवतं? राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब का राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे का प्रांताध्यक्ष म्हणून शशिकांतजी शिंदे? तुमचा पक्ष नक्की कोण चालवतं याचं उत्तर विकास लवांडेंनी द्यावं का युवा नेते रोहित पवारांनी संपूर्ण पक्ष त्यांचा हायजॅक केलेला आहे? तुमचं म्हणणं आहे की विकास लवांडे जे बोलतात मात्र इतर लोक नेते बोलत नाही
म्हणून मी म्हटलं ना की युवा नेते आमदार रोहित पवारांनी लिहिलेली स्क्रिप्ट ही विकास लवांडे बोलतायत. त्यांचा पक्ष नेमका कोण चालवतं हे त्यांनी आधी सांगावं. आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार हे सर्व निर्णय आमच्या पक्षामध्ये घेत असतात. त्याप्रमाणे यांचं देखील म्हणणं आहे की राजीनामा आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र राजीनामा देत आहात. दिलेला राजीनामा खेचून घेतलेला राजीनामा 2 वेळी असतील इतर असतील सर्वांचे सह आरोपी म्हणून चौकशी करावी असे अशा आहे की पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा रुपाली चाकणकरांनी राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिलेला आहे. आमच्या पक्षाचे निर्णय हे सर्वस्वीपणे आमचा पक्ष घेत असतो. अंजली दमानियांकडे किंवा बाकी सामाजिक कार्यकर्त्यांकडे ज्या काही ह्या विषयामध्ये भोंदू बाबा कॅप्टन अशोक खराताच्या बाबतीत माहिती असेल तर त्यांनी ती SIT ला द्यावी. SIT मार्फत त्यांनी दिलेल्या प्रत्येक माहितीची निष्पक्षपणे चौकशी होईल. मात्र 450 कोटी रुपये संपत्ती कुठून जमा केली याची देखील चौकशी करावी असे अनेक नेते त्या ठिकाणी सुषमा अंधारे थेट सांगितलेलं आहे की आरोप केलेला आहे की निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत 450 कोटीची कंपनी आहे. त्यामुळे एकंदरीत चौधरी तुतकर यांच्या जवळचा जो ज्या आहे संपत्ती सर्व चौकशी व्हावी असं SIT देखील सुषमा अंधारेंनी शिवसेना पक्षामध्ये असलेल्या अंधारावर थोडा प्रकाश टाकावा. त्यांच्या लोकसभेच्या खासदारांमध्ये असलेली खतखत, संघटनेमध्ये होत असलेली पिछेहाट या अंधारावर सुषमा अंधारेंनी प्रकाश टाकला तर अधिक बरं होईल. त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते त्यांनी SITच्या ज्या प्रमुख आहेत वरिष्ठ IPS महिला अधिकारी तेजस्विनी सातपुतेजी यांच्याकडे त्यांनी द्याव्यात. त्या प्रत्येक त्यांनी दिलेल्या माहितीची चौकशी ही SIT मार्फत होईल. हवेत गोळीबार त्यांनी करू. त्यांचे देखील म्हणणं आहे की रुपाली चाकणकर यांचे आर्थिक स्रोत तपासावे. मला जेवढं काय कळतो त्यानुसार रुपाली चाकणकर यांना चौकीच्या कक्षेत घ्यावं लागेल आणि आरोपपत्र दाखल करावं. विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांनी निवेदन करताना सर्व लोक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला ज्यांनी मदत केली या सगळ्यांची चौकशी होईल. मग ते राजकारणी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, सगळ्यांची चौकशी होईल. अशा प्रकारची स्पष्ट भूमिका युती सरकारने गेले. ज्या सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय पक्षांकडे जे काही पुरावे असतील ते त्यांनी SIT ला जरूर जाऊन त्यांनी तिथे द्यावेत.